शालेय शिक्षणामध्ये तिसरी भाषा नको, खरं तर हा विरोध गेल्या अनेक दिवसांपासून होताना बघायला मिळतोय। मात्र तरी देखील सरकारने GR काढून त्या ठिकाणी जर 20 विद्यार्थ्यांना खरंच भाषा शिकायची असेल तर ती भाषा किंवा तो शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल असं संदर्भातली भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने एक आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळाली। आणि त्याच अनुषंगाने 5 जुलै रोजी मराठी भाषासाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरणार आहे। कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय अजेंडा सोबत न घेता केवळ मराठी माणूस म्हणून रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करण्यात आलंय। आणि या सगळ्या संदर्भात सर्वसामान्य लोकांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल, कारण आज या ठिकाणी खरं तर मराठी भाषेसाठी मराठी म्हणून मराठी व्यक्तींना रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि तशी हाक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील दिलेली बघायला मिळते। कसं बघता? बघा, आमच्या पक्ष नेतृत्वाने जी साथ दिले जी हाक दिले त्या हाकेला आम्ही 100% प्रतिसाद देणार। आणि मराठी माणसासाठी काय, मराठी माणसासाठी आम्हाला एकत्र उतराय कधी पण बरं वाटेल, कारण ही परिस्थिती या काही लोकांनी आणली। आता आमचे बाळासाहेबांचं एकच वाक्य होतं, मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी इथे शिवसेना पक्ष स्थापन केला, त्यामुळे मराठी माणूस ताट मान करून उभा आहे। त्यासाठी उद्धव साहेबांनी जी साथ दिले त्यामुळे आम्ही 100% एकत्र येणार आणि एकत्र मोर्चा काढणार। पण सर बघायला गेलं तर या ठिकाणी खरं तर राज ठाकरे यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, उद्धव ठाकरे यांनी देखील मोर्चाचं आयोजन केलं आणि कुठेही 2 मोर्चे निघू नयेत आणि कुठल्याही या विषयाला फाटा फुटू नये म्हणून एका मोर्चाचं आयोजन या दोनही पक्ष नेतृत्वाने केलेलं बघायला मिळतंय। मराठी माणूस म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं? मराठी माणूस म्हणून मला आणि माझ्या सर्व महाराष्ट्रातील मराठी जनतेला हा आनंदाचा क्षण आहे की आज प्रथमच एवढ्या वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू या मराठी भाषेसाठी, जो आपली मराठी अभिजात भाषा आहे त्या भाषेसाठी एकत्र येत आहेत। हा तमाम मराठी माणसासाठी एकदम सुखद आणि सुखाचा क्षण आहे असं मला वाटतं। पण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर मागणी होत होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अखेर तो क्षण आलाय। तुम्हाला असं वाटतं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं या दोन नेतृत्वाबद्दल? खूप छान वाटतंय, दोन्ही बंधू एकत्र यावं हे पुऱ्या महाराष्ट्राची गरज आहे आणि काळाची गरज आहे। काळाची गरज असं मत तर व्यक्त केलेलं आहे। पण तसं बघायला गेलं तर दोन्ही पक्ष वेगळे, दोन्ही पक्षांचे अजेंडे वेगळे, राजकीय अजेंडे वेगळे, पण तरी देखील मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र चालताना बघायला मिळणार आहे। आणि याच खरं तर दृश्याची वाट महाराष्ट्र बघतोय। आता ह्या दृश्याची वाट महाराष्ट्र खूप वर्ष पाहतोय आणि त्याची खूप म्हणजे जवळ आलेली संधी आहे। तर ती आता महाराष्ट्राच्या या मराठी माणसांनी या दोन्ही नेत्यांनी हुकवता कामा नये, कारण दोघांचं मनोमिलन होणं हे तितकंच गरजेचं आहे। महाराष्ट्रात मराठी माणसाची आता चाललेली हेळसांड हे कुठंतरी थांबली पाहिजेत आणि त्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत। आणि ही येणारी 5 तारखेला जे विराट मोर्चा निघणार आहे त्यासाठी मराठी माणसांनी एकत्रित येणं हे खूप गरजेचं आहे। माझं एकच म्हणणं असेल, मराठी माणसा जागा हो आणि महाराष्ट्र एकीकरणीचा धागा हो, हेच म्हणणं आहे माझं। मराठी माणसं जागा हो आणि एकीकरणाचा धागा हो असं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे। खरं तर मराठी संदर्भातली ही भूमिका ही गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय। अनेक ठिकाणी मराठीच्या व्यतिरिक्त वाद होताना बघायला मिळतात, इतर भाषिक जे आहेत ते ज्या पद्धतीने वाद करताना बघायला मिळतात। अशी सेन्सिटिव्ह कंडिशन जेव्हा महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा मराठी माणसानं एकत्र यावं अशी हाक दिली जाते। अखेर ती हाक जी आहे ती 5 तारखेला पूर्ण होते असं वाटतंय? जरूर होणार, नक्की होणार। मराठी माणूस साथ देणार, दोघांना पण साथ देणार। होय, मराठी माणूस साथ देणार। हो, नक्की मराठी माणूस साथ देणार। 5 तारखेला राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आव्हान केलंय। हो, नक्कीच यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र, कारण मराठी लोकांसाठी ते चांगलं आहे। पालकांना पण आवाहन केलंय, पालकांनी पण यावं, या पूर्ण आंदोलनात सहभागी व्हावं, कारण त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। हो, नक्कीच भवितव्याचा प्रश्न आहे, पालक म्हणून नक्की। तुम्ही काय सांगाल? मॅडम, हिंदी भाषेला विरोध नाही आहे, हिंदी भाषिकाला आणि भाषेला विरोध नाही, पण जी सक्ती करतायत त्याला विरोध आहे। आतापर्यंत आम्ही जे शिकलोय त्यामध्ये हिंदी कंपल्सरी, म्हणजे हिंदी शिकतच होतो, पण कधी असं कंपल्सरी हा शब्द आला नव्हता आणि ते करतात त्याला विरोध आहे। नाही तर उद्या कसं गैरसमज निर्माण होणार आहे की हिंदी भाषिकेला आपण विरोध करतोय शिवसेना, हे असं होता कामा नये। आपण हिंदी कंपल्सरी करतोय ह्याला विरोध आहे। जसं महाराष्ट्रात तुम्ही करताना तसं इतर सगळ्या राज्यात करणं हे गरजेचं आहे। जसं तुम्ही इतर ह्याच्यात करताय का, पहिलं तिथून सुरुवात करा आणि मग महाराष्ट्रावर या। इतर राज्यांमध्ये खरं तर ही सक्ती नाहीये, नाहीच आहे, इतर राज्यात कुठेच सक्ती नाही आहे आणि कुठे हिंदी भाषा जुमानणारही नाही। आज केरळ बोला, गुजरात बोला, तिथे का नाही तुम्ही करत?
तिथे नाही करत आहे. तिथे पहिले करा, जसं महाराष्ट्राची म्हणजे बोलतात ना, एक सुरुवात तुम्ही महाराष्ट्रापासून करायचा विचार करता, त्यामध्ये पहिले इतर राज्यात करा आणि तर महाराष्ट्र तुम्हालाही स्वीकार करेल. पण हा प्रश्न विचारला जातोय कारण एकीकडे शिवसेनेचेच शिक्षण मंत्री आहेत आणि तशा पद्धतीचा GR आपल्याला आलेला बघायला मिळतोय आणि त्याच्यामधून पण आता मराठी इंग्रजी हे दोन भाषा खरं तर असताना देखील आता तिसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे मुलांवर हा मानसिक दबाव नाही वाटत तुम्हाला एक पालक म्हणून? मुळात पहिला प्रश्न होता शिवसेनेचे, हे शिवसेनेचे नाहीत. हे तुम्हाला मीडियावर पण माहिती आहे कुठले आहेत ते कसे गेले ते पळून. त्यांचा संरक्षण करा आम्हाला पाठवलं होतं पक्षप्रमुखांनी आणि हे पळून गेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा तुम्ही हा विषय करू नका. हे शिवसेने बोलू शकत नाही. शिवसेना एकच उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच, जे बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी स्थापन केली आहे. जेव्हा मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी स्थापन केली शिवसेना, त्यामुळे हेच मराठी माणूस ताट मान करून आज हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जगत आहे. म्हणून त्यामुळे ती शिवसेनेचा मुख्य तुम्ही शिक्षण मंत्री बोलणं हे चुकीचं आहे. पण मग बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो असं सातत्यानं बोललं जातं आणि दुसरीकडे अशा संदर्भातला हा निर्णय होताना बघायला मिळतो. अहो ते असे बोलणारे खूप, बोलायला काय आपल्याला बोलायला पैसे द्यावे लागतात का? नाही. म्हणजे बोलण्याआधी काही बोलू शकतात. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे हे, मग का आता एकत्र येत नाहीत मोर्चाला? त्यांनी मोर्चाला यावं ना. मग तुमचे बाळासाहेब बोलले का मराठी माणसं सोडा म्हणून? बाळासाहेब बोलले का तुम्हाला मराठी माणसं सोडा? आणि बाळासाहेब विचार होते काय? बाळासाहेब स्थापना केली ही फक्त शिवसेना मराठी माणसासाठीच केली ना. मग ते विचार बाळासाहेबांचे नाहीत ना. मग त्यांनी एकत्र मग यावं बाळासाहेबांचे विचारात. तर आपण बघतोय की यांनी जसं म्हटलंय की ते एकत्र का नाहीयेत, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सगळ्याच मराठी माणसांना साथ घातलेली आहे. मराठी म्हणून जे स्वतःला समजतात किंवा जे मराठी आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे या खरं तर आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण हे आता मंत्री आहे जी दादा भुसे आहेत, शालेय शिक्षण मंत्री, हे बोलतात आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो आहोत. पण बाळासाहेबांचा मुख्य विचार होता हा मराठी. हा मराठीचा विचारच हे विचार सोडून चाललेले आहेत. हे फक्त आता भाजपच्या दारातले, आता मी या भाषेत बोलू शकत नाही ते मंत्री महोदय आहेत म्हणून, पण त्यांना एक विनंती आहे की तुम्ही जर खरंच मराठीचे प्रेमी आणि बाळासाहेबांचे विचार जोपासणारे असाल तर उद्याच्या मेळाव्यात मोर्चात तुम्हीही सहभागी व्हा. पण खरं तर ज्या पद्धतीचं चित्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर दिसू नये म्हणून देखील काही राजकारण होताना बघायला मिळतं. तुम्हाला वाटतंय का की म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा हा अजेंडा आहे? हा अजेंडा नाही आहे, हा फक्त मराठीसाठी घेतलेला अजेंडा आहे आणि त्यांना वाटतं स्थानिक स्वराज्यासाठी एकत्र आलेत. हा विषयच तुम्ही दिलेला आहे, हा विषयच भाजपने लावलेला आहे. आणि आजच मला वाटतं एक तुम्ही बघितलं असेल बातमी, संजीव शुक्ला म्हणून जे भाजपचे कोणतरी प्रवक्ते आहेत, ते बोलले की महाराष्ट्रात या मुंबईमध्ये 2 करोड जनता आहे, त्यातली 1 करोड जनता ही आहेत हिंदी भाषिक आहेत आणि 1 करोड महाराष्ट्रीयन आहेत. तर ही मराठी जनता आहे, ही 5 पक्षामध्ये विभागली गेलेली आहे. तर उद्या वेळ आली तर आम्ही उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो अशी वक्तव्य आता भाजपकडून यायला लागले. त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की भाजप हा मराठी द्वेषी आहे. कितीही कुणी वल्लग्ना केलं की आम्ही भाजप प्रेमीवर आम्ही अभिजात दर्जा दिला मराठी भाषेला, पण हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्हालाही माहिती ऑन रेकॉर्ड आहे, महाराष्ट्राच्या सभागृहात विधानभवनात हा कायदा मंजूर झालेला आहे. बरोबर. पण काय आव्हान कराल? कारण 5 तारखेसाठी खरं तर मराठी जनतेला पक्षप्रमुखांनी किंवा पक्षनेत्यांनी आवाहन केलेलं आहे, पण सर्वसामान्य मराठी जनता म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? मी सर्व जनतेला एक विनंती करतो की पक्ष हे सर्व विसरा आणि फक्त मराठीसाठी जे मराठी आहेत ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या मेळाव्यात मोर्चामध्ये सहभागी व्हा. आणि मी सर्व विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्या पालकांनी, मी एक मुलीचा बाप आहे त्यामुळे मलाही माहिती आहे की काय शिक्षणाचं ओझं आहे, त्यामुळे सर्व पालकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं. शिक्षणाचं ओझं खरं तर देण्यात येणार नाही असं आश्वासन एकीकडे सरकार करतं, पण दुसरीकडे तिसरी भाषा देखील अनिवार्य करतं. हे ओझं नाही का वाटत? आणि एक पालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? 5 तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार का? होणार ना, सहभागी नक्कीच होणार. आणि ओझं म्हणजे ते मुलांवरती खूपच ताण पडत आहे आता अभ्यासाचा. पहिलीपासून त्या लोकांनी सक्ती केलेली आहे, ती सक्ती करायला नाही पाहिजे. बरोबर. पण मग 5 तारखेच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे खरं तर महाराष्ट्राला अपेक्षित असं चित्र बघायला मिळणार आहे. एक काय मराठी माणूस म्हणून तुमच्या काय भावना आहे? मराठी माणूस म्हणून आम्हाला खूपच आनंद होईल हे दोघे भाऊ एकत्र आले तर. आणि हे महाराष्ट्राचे चांगले प्रतिक्रिया होईल आणि चांगला मोर्चा भव्य दिव्य निघेल ते. नक्कीच. तर पोस्टरमधून खरं तर अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बघायला मिळाले होते, मात्र प्रत्यक्षात देखील हे आता एकत्र बघायला मिळणार आहे. कितपत उत्सुकता आहे?
उत्सुकता तर पुष्कळ आहे एकत्र भाव येण्याची, आणि जेणेकरून त्या विचारांनी आपल्या मराठीचा जो विभाजन झालेला आहे मराठी लोकांचा तो एकवटेल आणि एक मताने एक ध्येयाने महाराष्ट्र घडेल. आणि या महाराष्ट्रामध्ये भगवा बोला म्हणजे एक मराठी भगवा हे फडकणं हे तितकंच गरजेचं आहे. कुटुंबासह सहभागी होणार आहात तुम्ही? ऑफकोर्स, कारण बोलतात एक पालक म्हणून पण सहभागी होणार आहे आणि एक पक्षणीय पण आपण सहभागी होणार आहे आणि एक महाराष्ट्र आणि मराठी म्हणून सहभागी होणार आहे. कुटुंबासह सहभागी होणार आहात? हो, आणि मी माझ्या प्रभाग क्रमांक 205 मधील 80% लोक मराठी आहेत. त्यांना मी आवाहन करेन की सर्वांनी यात सामील व्हा. त्यासाठी घराघरात जाऊन तुम्ही लोकांपर्यंत संपर्क साधणार? 100% संपर्क साधणार. माझी संपूर्ण टीम, माझी युवा सेना, शिवसेना, इतर आमच्या संघटना आहेत, पालक संघटना, त्या सर्वांना आम्ही सांगणार घरोघरी जाऊन तुम्ही सामील व्हा. आम्ही तसे पत्रक पण काढू आहे आम्हाला. बरोबर, पत्रक तर काढणार आहात. तुम्हाला काय वाटतं, फॅमिली सकट सहभागी होणार? हो, नक्की नक्की. मी माझ्या पूर्ण परिवारासहित मी या मोर्चात सहभागी होणार आहे. आपण बघतोय की एक उत्साह जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांमध्ये बघायला मिळतो आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये हा उत्साह आहेच, पण एक पालक म्हणून किंवा एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून एक उत्साह बघायला मिळतोय. तो उत्साह या संदर्भात आहे की हिंदीचं सक्तीकरण जे केलं जात आहे त्याच्या विरोधात खरं तर हा मराठी माणूस एकवटलाय. आणि खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र येणार असतील तर नक्कीच मराठी माणसांची भूमिका आणि मराठी ताकद जी आहे ती दाखवता येईल असं देखील विश्वास व्यक्त करण्यात आलाय. कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.